सध्या आपण ऐकत आहोत LPG, PNG, CNG आणि LNG. पण यामध्ये फरक काय आहे, कोणता गॅस कुठे वापरला जातो आपण जाणून घेऊया. LPG, CNG, PNG आणि LNG ही नावे ऐकायला सारखी वाटली तरी ती वेगवेगळ्या उद्देशासाठी वापरली जाणारी इंधने आहेत. एकत्रितपणे ही इंधने भारताच्या वाढत्या गॅस अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तर चला जाणून घेऊया 4 महत्त्वाच्या गॅस बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात मोठी ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. याचा फटका भारतासह अनेक लहान मोठ्या देशांमध्ये बसत आहे. युद्धामुळे तणाव वाढत असताना मिसाईलने तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि पाईपलाईनना टार्गेट केले जात आहे. यामुळे हॉर्मुझ समुद्रधनी या मार्गातून जगातील सुमारे 20% अधिक ऊर्जा पुरवठा होतो. ते एक महत्त्वाचा अडथळा ठरत आहे. या मार्गातील कोणतेही दीर्घकालीन अडथळा भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी गंभीर ठरू शकतो. सध्या शेकडो जहाजे स्टेट ऑफ हॉर्मुझ इथे अडकली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विविध अहवालानुसार भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये या संकटाचे परिणाम जाणवू लागले आहेत. जसे की रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांनी गॅस उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे, जो म्हणजे घरे, वाहने, उद्योगासाठी ऊर्जा पुरवणारे गॅस आधारित स्रोत कोणते आणि ते भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी इतके महत्त्वाचे का आहेत. तर चला समजून घेऊया. सर्वात आधी LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. भारतामध्ये स्वयंपाकासाठी सर्वाधिक वापरले जाणारे इंधन म्हणजे LPG. कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणादरम्यान आणि नैसर्गिक वायू प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या प्रोपेन आणि ब्युटेन वायूचे द्रव्यरूप करून सिलेंडरमध्ये साठवले जाते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यासारख्या उपक्रमामुळे ग्रामीण आणि निम्न उत्पन्न गटातील कुटुंबापर्यंत याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. वाहून नेणे सोपे असल्यामुळे हे इंधन सर्वत्र वापरले जाते. दुसरं म्हणजे CNG, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. CNG मध्ये प्रामुख्याने मिथेन 85 ते 98% असतो. हा नैसर्गिक वायू उच्च दाबाने संकुचित करून सिलेंडरमध्ये साठवला जातो. याचा वापर मुख्यतः वाहनासाठी इंधन म्हणून होतो. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत CNG अधिक स्वच्छ असून प्रदूषण कमी करते. त्यामुळे दिल्ली सारख्या शहरामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. तिसरं म्हणजे PNG, पाईप नॅचरल गॅस. PNG म्हणजे पाईपद्वारे थेट घरापर्यंत, हॉटेलमध्ये आणि उद्योगामध्ये पुरवला जाणारा नॅचरल गॅस. यामध्ये मिथेनचे प्रमाण 90 ते 97% असते. ही व्यवस्था पाणी पुरवठ्यासारखी असते. वापरापुरतं बिल भरावे लागते. शहरामध्ये PNG नेटवर्कचा वेगाने विस्तार होत असल्यामुळे सिलेंडरची गरज कमी होत चाललेली आहे. आणि सर्वात आखरी LNG, लिक्विफाईड नॅचरल गॅस. LNG म्हणजे नैसर्गिक वायूला सुमारे -162 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड करून त्याचे द्रव रूपात रूपांतर केल्याने इंधन. यामुळे त्याचे आकारमान मोठ्या प्रमाणात कमी होते आणि जहाजाद्वारे लांब अंतरावर वाहतूक करणे सोपे होते. भारतात LNG आयात करून किनारी टर्मिनलवर त्याचे पुन्हा वायू रूपात रूपांतर केले जाते आणि ते उद्योग, वीज प्रकल्प व शहर गॅस वितरणासाठी वापरले जाते. तर तुम्हाला ही यातील फरक माहिती होती का? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.